संपूर्ण महाराष्ट्रामधील पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी यांचा आवाज बुलंद करण्यासाठी पॉवर ऑफ मीडिया ही पत्रकारांची संघटना नेहमीच तत्पर असते। गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील 14ही तालुक्यांच्या प्रतिनिधीची पॉवर ऑफ मीडियाची जिल्हा बैठक ही अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या अनुषंगाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या 14ही तालुक्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी बैठकी घेण्याचे कार्य सध्या सुरू करण्यात आलेले आहे। त्याच अनुषंगाने वरुड येथील पॉवर ऑफ मीडियाची तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन सुद्धा वरुड येथील विष्णू मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते। यावेळी संपूर्ण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावून ही बैठक घेण्यात आली। पॉवर ऑफ मीडियाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी वरुड तालुक्याची ही आढावा बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये तालुक्यातील पत्रकारांच्या अनेक समस्या त्यांनी जाणून घेतल्या। सदस्य नोंदणी, नवीन ओळखपत्र वाटप तसेच तालुका कार्यकारिणीचे गठन सुद्धा यावेळी करण्यात आले। वरुड तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुनश्च एकदा दैनिक प्रतिदिनचे आणि वृत्तकेसरीचे तालुका प्रतिनिधी दीपक खंडेलवाल यांच्याकडे देण्यात आली आणि त्यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली। वरुड शहराध्यक्ष म्हणून विलास पाटील यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली। या बैठकीकरिता अमरावती येथून महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक संदीप बाजड, पत्रकार हल्ला निवारण समितीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रवीण हरमकर, अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ प्रदेश सदस्य अमोल नानोटकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख फणींद्र वाडकर यांचेसह ज्येष्ठ पत्रकार शोएब खान प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी पत्रकारांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या हल्ल्यासंबंधी पत्रकार हल्ला निवारण व इतर प्रकरणे कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण हरमकर यांनी चिंता व्यक्त करीत आपण लवकरच शासनासोबत पत्रव्यवहार करणार असून त्यासंबंधी कार्यवाही करणार असल्याचे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। कोरोना असताना पण सगळे लोक जमा झाले तुम्ही आम्हाला बरं बोलून प्रशिक्षणाला आपले स्वागत घेतले। माझी नियुक्ती आता या मागच्या मिटिंगला झाली। त्या मिटिंगमध्ये सर्वांनी मध्ये माझी निवड केल्याबद्दल सगळे पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य आम्हाला तुमच्यापासून अपेक्षा आहे मला तितकं आम्हाला चांगले त्या संघर्षामध्ये समितीमध्ये चांगले तिथे काम करणारे, सत्य ते सत्य असलं पाहिजे, खोटं ते खोटं असलं पाहिजे अशातले चांगली मार्क द्या। आपण त्याची निवड करू त्या सगळ्यांच्या साक्षीने एवढीच मी गवाही देतो। तुम्ही आमचं स्वागत घेतो त्यासाठी सगळ्यांचं मी आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तोंड दाबून आपण मुख्याचा मारही सहन करून राहिलो। याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षण कवच हे शासनानं अद्यापही दिलेलं नाही। तरी पण आपण त्या कोविडच्या हॉस्पिटलमध्ये जातो, त्या कोरोनाच्या रुग्णाची मुलाखत घेतो, त्याच्यासोबत ज्यानं 14 दिवस घालवले त्याची बातमी छापतो। हे सगळं आपण कशासाठी करतो? सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे। म्हणून आपण मागच्या वर्षी पॉवर ऑफ मीडियाने हेच म्हटलं होतं की आपली शासनाच्या दरबारी नोंद झाली पाहिजे। किमान आपली जर नोंद झाली तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं भविष्य आज नाही 10 वर्षानं भांडून ओढून आणता येईल। पण अद्यापही शासनाने आपल्या त्या मागणीचा कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह विचार हा केलेला नाही। कारण यांना यांचे स्वतःचे खिसे भरताच वेळ मिळत नाही आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची सध्याची कंडिशन अशी झालेली आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी पाहतो आपल्याला एक तर आता मास्क कंपल्सरी झाले, प्रत्येक ऑफिसेसचे दरवाजे लावले गेले, जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर पोलीस आयुक्तालय कार्यालय सगळेच्या सगळे क्वारंटाईन झाले। त्याच्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लोकांची चांगलीच फावलेली आहे। काही म्हटलं की कोरोना आहे, काही म्हटलं की कोरोना आहे। आता कोरोना आपल्यासोबत पुढचे 2-4 वर्ष 5 वर्ष राहणार आहे, तो काही आता जाणार नाही आहे। त्याच्यासाठी आपल्याला काही आपलं कामही थांबवायचं नाही। त्या अनुषंगाने आपण 9 ऑगस्ट 2020 रोजी शासनाकडे आपली मागणी रेटून धरण्यासाठी कुठल्या प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे याची रूपरेषा आपल्याला ठरवायची आहे। वरुड एक असं गाव होतं की ज्या गावाची सदस्य संख्या सगळ्यात जास्त होती आणि अतिशय योग्य कार्य आदरणीय दीपक खंडेलवाल
आदरणीय विलासभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये, चंदूदादांच्या मार्गदर्शनामध्ये वरुडनी केलेलं आहे. सगळ्यात मोठी संख्या घेऊन व्यवस्थित चोख व्यवहार आणि दीपकदादाचं काम 12 म्हटल्यानंतर 11:30 वाजता बिलकुल आपलं सगळं तयार हे आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे आम्हीच येताना पहिले विचार करतो की 12:15च्या आधी आपण कसं पोहोचू. तर वरुड येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भड यांची अमरावती जिल्हा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा अमरावती जिल्हा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला. या बैठकीकरिता दीपक खंडेलवाल, चंद्रकांत भड, विलास पाटील, प्रदीप बहुरूपी, छाया घ्यार, प्रज्ञा बोडखे, शीतल नागले, विनोद मेंढे, सुधाकर खडसे, प्रकाश पोकळे, डॉक्टर संदीप बेहेरे, राहुल नागपुरे, विष्णू राऊत, मनीष चोपडे, रविकांत बटवाडा, जितेंद्र शेट्ये, लोकेश अग्रवाल आणि बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील अग्रणी उद्योजक म्हणून ओळखले जाणारे लोकेश अग्रवाल यांची पत्रकार हल्ला कृती व संघर्ष समितीच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा पत्रकारांनी बहुसंख्येने आपली उपस्थिती दर्शविली होती हे विशेष. पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर, संस्थापक सचिव अनिल कदम, संस्थापक उपाध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पॉवर ऑफ मीडियाच्या जिल्हास्तरीय बैठकांचा झंझावाती दौरा सुरू झालेला असून अमरावती जिल्ह्यातल्या 14ही तालुक्यांमध्ये ह्या बैठकी आयोजित करण्यात येणार आहे. पत्रकार व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याकरिता पॉवर ऑफ मीडिया संघटनाच्या माध्यमातून कोणत्या थराला जाऊ शकते हे सुद्धा प्रशासनाला दिसून येईल असा विश्वास यावेळी पॉवर ऑफ मीडियाच्या संस्थापक कार्यकारिणीने बोलून दाखविला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.